मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला अर्ज केली असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। याचे मुख्य कारण म्हणजे 2100 रुपये प्रति महिना राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या महिला पात्र झालेले आहेत अशा सर्व महिलांना दिलं जाणार आहे। परंतु 2100 रुपयापासून भरपूर अशा महिला वंचित होणार आहेत। याचे मुख्य कारण म्हणजे सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून एक निकष लागू करण्यात आलेला आहे। या निकषामध्ये ज्या महिला बसलेल्या आहेत अशा सर्व महिलांना अपात्र म्हणून करण्यात आलेले आहेत। भरपूर अशा महिला पूर्वी लाभ घेतलेले आहेत परंतु आता या योजनेपासून दूर झालेले आहेत, त्यांना इथून पुढे आता लाभ मिळणार नाही। कोणता एक निकष सध्या लागू करण्यात आलेला आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत, ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत अशा सर्व महिलांच्या खात्यावरती जवळपास 7500 रुपये म्हणजे 5 हप्ते जमा झालेले आहेत। भरपूर अशा महिलांचे अर्ज आतापर्यंत अप्रूव्ह सुद्धा झालेले नाहीत, अशा महिलांचे सुद्धा अर्ज लवकरच अप्रूव्ह होणार आहेत। आता एक ध्यानात ठेवा, 2100 रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्ट सुद्धा माहिती देण्यात आली आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे की 2100 रुपये आम्ही महिलांना या ठिकाणी हमखास देणार म्हणजे देणारच। परंतु या 2100 रुपयापासून भरपूर अशा महिला या एका निकषामुळे दूर होणार आहेत। हा कोणता निकष मेन आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। मित्रांनो, तुम्ही पूर्वी अर्ज करत असताना किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला अर्ज करत असताना एक माहिती त्या ठिकाणी हमीपत्रामध्ये एक पॉइंट नमूद करण्यात आलेला होता, तो म्हणजे जर तुम्ही इतर शासकीय योजनेचा प्रति महिना 1500 रुपये लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला होता। तरी सुद्धा भरपूर अशा महिलांनी अर्ज केलेले आहेत। आता यामध्ये एक जो निकष लागू करण्यात आलेला आहे तो म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये ज्या महिला पूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांनी जर लाडकी बहीण योजनेमध्ये जर लाभ घेत असेल तर अशा महिलांना आता या योजनेपासून सिस्टीमद्वारे कट करण्यात आलेले आहेत म्हणजे दूर करण्यात आलेले आहेत। जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा तुम्हाला लाभ जर मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, हे मात्र स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती एक मी नोटिफिकेशन लावलेली आहे, फोटोज लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता। ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये लाभ घेत आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। जेव्हा तुम्ही स्टेटस पाहताय, तुमची आयडी असेल किंवा पासवर्ड टाकून जेव्हा तुमचं प्रोफाइल पाहताय तर त्या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी दिसेल, जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ तुम्ही जर घेत असाल तर त्या ठिकाणी यस म्हणून जर दाखवेल, जर तुम्ही लाभ घेत नसाल तर नो म्हणून दाखवेल। ज्या महिलांचे यस आलेले आहेत अशा सर्व महिला आता लाडकी बहीण योजनेपासून दूर होणार आहेत। जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचेच पैसे तुम्हाला कंटिन्यू मिळणार आहेत, कारण संजय गांधी निराधार अनुदान योजना ही लॉंग टाइम साठी ठेवण्यात आलेली आहे, परंतु लाडकी बहीण योजना ही ठराविक कालावधीसाठी देण्यात आलेली आहे। त्यासाठी मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील एखादी महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये पूर्वी जर लाभ घेत असेल तर आता लाडकी बहीण योजनेपासून दूर होणार आहे, हे मात्र नक्की करण्यात आलेलं आहे। याची नोटिफिकेशन सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी घेतलेली आहे। ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेपासून आता लाभ घेत आहेत अशा सर्व महिला या लाडकी बहीण योजनेपासून दूर होणार म्हणजे होणारच आहेत। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। या व्यतिरिक्त अजून काही निकष हळूहळू येणार आहेत। प्रत्येक निकषाबद्दल आपल्या चॅनलवरती आपण एक व्हिडिओ घेणार आहोत, त्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत जाणार आहेत। मित्रांनो, आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।